गोकुळच्या रणधुमाळीत ए.वाय. पाटील यांची उमेदवारी चर्चेत. गोकुळच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचा केला निर्धार. सहकारातून समृद्धीकडे हा त्यांच्या भूमिकेचा केंद्रबिंदू. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल लागताच सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असतानाच ए.वाय. पाटील यांनीही गोकुळच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे. शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत गोकुळच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार पाटील यांच्या प्रचारातून पुढे आला आहे. दूध उत्पादकांना योग्य दर, शेतकऱ्यांचा सन्मान, गुणवत्तेला प्राधान्य आणि सहकारातून समृद्धी हा त्यांच्या भूमिकेचा केंद्रबिंदू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभवही त्यांच्या उमेदवारीची जमेची बाजू मांडली जात आहे. गोकुळच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांकडून मोर्चे बांधणी सुरू असताना पाटील यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीच्या समीकरणात नवा रंग भरला जाण्याची शक्यता आहे. गोकुळच्या सत्तेच्या राजकारणात कोण कोणाची साथ घेतो आणि कोण कोणाच्या विरोधात मैदानात उतरतो याकडे सहकार क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीत ए.वाय. पाटील यांच्या उमेदवारीकडे केवळ एका उमेदवाराची निवडणूक म्हणून नव्हे तर आगामी सहकार राजकारणातील संभाव्य समीकरण म्हणून पाहिले जात आहे. गोकुळच्या रणांगणात पाटील यांची एंट्री किती प्रभावी ठरते हे निवडणुकीच्या पुढील घडामोडींमध्ये स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा,